भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. अनंत कोट ब्रह्मांड नायक, अखिल गुणनिधान, करुणावरुणालय, रुक्मिणी प्राण संजीवन, भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने चक्रवर्ती सम्राट विश्वमाऊली श्री संत ज्ञानोबराय, वैराग्यमूर्ती जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा वर्ष 34वे आणि त्याच्यामधील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे. या सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो विश्वसंत, विश्वमूर्ती, विश्वाच्या कल्याणासाठी आलेले असे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांच्या गाथ्यामधील एक रूपक नामाच्या प्रकरणामधील ललित ह्या विभागामधील तसा एक प्रसंगाचा वर्णन करणारा हा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामधून जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय या विश्वामधील अखिल यच्च यावत जीवमात्रांना एक जाणीव करून देत आहेत. आणि ती कोणत्या प्रकारची जाणीव करून देत आहेत, का करून देत आहेत, ती जाणीव करून दिली पाहिजेलच का, असे अनेक प्रश्न आहेत. परंतु ती जाणीव करून देत आहेत या प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा, त्यांचं कल्याण व्हावा म्हणून ते जाणीव करून देतात. कशी करून देतात? हात वर करून सांगतात. असा कसा सांगतात? उभारीला हात, हात वर करून सांगतात. लांब असलेल्या माणसाला सुद्धा ते सांगतात. तिथं उभ्या असलेल्या माणसाला सांगतात, बाबा मंडप आहे, मंडपात येऊन बसा. कीर्तन ऐकण्याची वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, या ठिकाणी आमचे वैराग्यमूर्ती प्रातस्मरणीय वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख एक अशी धारदार तलवार होऊन गेली या वारकरी संप्रदायामध्ये. आणि त्याच्यानंतर आज संतवीर बंडातात्या कराडकर असतील, प्रत्येक कीर्तनकार सांगत असतो, कीर्तन ऐकताना मंडपामध्ये येऊन खाली बसून असं कीर्तन ऐकलं पाहिजे की पुन्हा आपल्याला कीर्तन ऐकायची गरज नाही. म्हणजे आपला उद्धार त्या कीर्तनामध्ये होत असतो. मंडपामध्ये येत असताना आपल्याबरोबर जी असणारी पापं आहेत ती म्हणजे चप्पल आणि ती पापं आपण मंडपाच्या बाहेर ठेवून येत असतो. आतमध्ये आल्यानंतर ती पापं बाहेर राहिलेली असतात. सर्वांची पापं आता कुठं आहेत? चपला आणि पापं मंडपाच्या बाहेर आहेत. म्हणजे बाहेर उभे राहून ऐकतात, ती त्यांच्या डोक्यावर बसतात. म्हणून आपण सर्वांनी मंडपामध्ये येऊन बसायचं आणि कीर्तन ऐकायचे. म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्याला उपदेश करत आहेत. या अभंगामधून हात वर करून सांगतात, उभारीला हात, जगी जाणविली मात. जगामधल्या प्रत्येक जीवाला त्याची ते जाणीव करून देतात. कोणती मात? म्हणजे एका गोष्टीची जाणीव करून देतात. ती कोणती गोष्ट आहे? तर या ठिकाणी सिंहासनावरती भगवान श्री दत्त महाराज विराजमान होणार आहेत. आज त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, पण सिंहासनावरती ते उद्या विराजमान होणार आहेत. आणि याची जाणीव करून देण्याचं काम श्री संत तुकोबराय आपल्याला करत आहेत. काय माहिती आहे का? अभंगाचा मी पहिला भावार्थ सांगतो, नंतर पुढे बोलतो. त्याच्यानंतर त्या सिंहासनावर बसलेले जे दत्त महाराज आहेत ते काय करणार आहेत, ते या ठिकाणी कसे आले, कुणासाठी आले,
ते जरी एखाद्याच्या मनामध्ये असा आला असेल, पहिला एकच व्यक्ती असतो का ज्याच्या मनामध्ये असा एक संकल्प येतो, सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्याच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की या ठिकाणी आपण मंदिर बांधलं पाहिजे आणि त्या मंदिरामध्ये आपण एखाद्या भगवंताची मूर्ती स्थापित केली पाहिजे. मग त्या मनुष्याच्या मनामध्ये आल्यानंतर त्याची इच्छा पूर्ण करणारा तो भगवान, आणि त्यांना बुद्धी दिली की या ठिकाणी दत्त महाराजांची मूर्ती स्थापित करा. मग अशी जी ज्याला बुद्धी झाली, एकाला बुद्धी झाली आणि ती एकाच्या कैवाडे त्याने अनेकांना सांगितलं, अनेकांना एकत्र घेतलं आणि मग त्याचा संकल्प सर्वांना सांगितला आणि सर्वांच्या संपर्कामधून, सहयोगामधून, कष्टामधून तो संकल्प सिद्धीस गेला. मंदिर तयार झालं आणि त्या मंदिरामध्ये भगवान विराजमान झाले. एकासाठी एकाच्या संकल्पामुळं जरी आले असले तरी ते उगवी बहुतांचे कोडे, प्रत्येकाची इच्छा तो पूर्ण करणारा असा हा समर्थ परमात्मा या ठिकाणी विराजमान झालेला आहे. आणि मग शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुमच्या सर्वांचा निरोप मी भगवंताला सांगितलेला आहे. तुमच्या सर्वांचं कल्याण व्हावा, तुम्हाला शांती, सुख, समाधानाची प्राप्ती व्हावी म्हणून तुमचा निरोप मी देवाला सांगितलेला आहे आणि देवाचा निरोप तुम्हाला सांगत आहे. तुम्ही काय करायचंय हे ह्या संपूर्ण अभंगामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ते केल्यानंतर तुमचं काय होणार आहे हे सुद्धा ह्याच अभंगामध्ये सांगितलेलं आहे. हे केल्यानंतर देव तुमचं काय करणार आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुकाराम महाराजांनी दोही ठाई म्हणजे तुमचा निरोप देवाला, आणि देव आपला उद्धार जरी करणार नसेल तर त्याने तो केलाच पाहिजे आणि तो करणारच, अशी आपला निरोप देवापर्यंत पोचवण्याचं काम कोण करतंय? संत करतात, म्हणजे तुकाराम महाराज करतात. दोही ठाई तुका नाही पडो देत चुका, असा तो परमात्मा सिंहासनावर बसलेला आहे. म्हणून आजचा जो दिवस आहे, देव जरी उद्या सिंहासनावर बसणार असेल तरी आज हा अभंग घेतलाय. कसा आहे माहिती आहे का आबा? अभंग देव सिंहासनावर बसल्यानंतर घ्यायचा असतो हे पण मला माहिती आहे. परंतु जवळजवळ 20 वर्षापूर्वी एक संत होऊन गेले आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये आणि त्यांचा एवढा नावलौकिक होता. असे अनेक आहेत, परंतु हा अभंग कधीही घेऊ शकतो आपण, कारण प्रत्येक दिवशी देव सिंहासनावरच बसलेला असतो. तो प्रत्येकाचा संकल्प पूर्णच करीत असतो. परंतु त्यातल्या त्यात प्रासंगिक कीर्तन जे असतं म्हणजे देवाची मूर्ती सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर हा अभंग घ्यायचा असतो. परंतु गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांचं मी कीर्तन ऐकलं आणि ते मूर्ती बसायच्या अगोदर झालं म्हणून मी हा अभंग आज घेतला, नाही तर आज घेणार नव्हतो. म्हणून हा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. पहा, एखादा जर मंत्री यायचा असेल तर त्या मंत्र्यांचे सर्व कार्यकर्ते अगोदर त्याची दौंडी पिटवत असतात. येणार आहे नरेंद्र मोदी जर यायचे असतील 22 एप्रिलला तर 22 मार्चपासून त्यांचा सगळ्या टीव्हीच्या चॅनलवरती काय होतो? प्रचार आणि प्रसार करतो. महात्रैलोक्याचा राजा आहे तो जर यायचा असेल तर आपण आदल्या दिवशी डंका पिटायला काय वाकडे का काही? विठाला विठाला म्हणून या ठिकाणी हा अभंग घेतलेला आहे बरं का नवनाथ. म्हणून जाणतेने गुरु भजीजे, गुरु दत्तात्रेयांना जाणतेने भजायचे आपल्याला, जाणतेने. त्याच्यानंतर रात्री जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि आज जगी जाणविली मात. पहिल्या प्रवचनामधून नवनाथने सांगितलं म्हणून जाणतेने गुरु भजीजे. म्हणून आज आपण दिंडी का काढली? मंदिर झालं म्हणून, मंदिरामध्ये देव बसवायचे म्हणून, आणि मग बसल्यानंतर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती व्हावी. ती ज्यांना ज्ञान प्राप्त झाले
ते असे चक्रवर्ती सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा आपल्याला काय करतात, जाणीव करून देतात, ज्ञान करून देतात. जाणतेने गुरु भजिजे. त्या गुरुची सेवा केल्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे. आत्म मज हृदयी सद्गुरु जेने तारिला संसार पुरू. या संसारामधून तरुण जायचं असेल तर जाणतेने गुरु भजिजे. आणि मग त्यांची सेवा केल्यानंतर, त्यांची भक्ती केल्यानंतर तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. अशी भक्ती, नवविध भक्ती करणारा जो आहे तोच भाग्यवंत आहे. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. पंढरीराया तोच दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. अशी भक्ती आपल्याला करायची आहे. देव सिंहासनावर बसलेले आहेत म्हणून हा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. आता अभंगाला चिंतन करण्यापूर्वी थोडा अल्पसा परिहार. आता तुम्ही म्हणसाल 10:30ला कीर्तन सुटायचा टाईम झालेला आहे. तुमची जेवढा वेळ इच्छा असेल ना कीर्तन ऐकायची तेवढाच वेळ कीर्तन करणार आहे. तुम्ही जर म्हणले 10 मिनिटात सोडा, 11वा मिनिट घेणार नाही. तुम्ही म्हणले 12ला सोडा तरी 12ला सोडल्याशिवाय राहणार. आपल्याकडे भांडवल भरपूर असते. म्हणजे काय माहिती आहे का, विठाला 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 विठाला. समर्थाचे घरी सकळ संपदा. आता इथं तुम्ही पंगत खाल्ली का, तळलेल्या वळलेल्या पक्वाने. समर्थाच्या घरी पक्वानाची पंगत आहे. मग आपण काय दरिद्री आहे का? आपण त्या समर्थाचे सेवक आहोत. म्हणून आपल्याकडे काही कमी नाही आहे, फक्त वेळ कमी आहे. काय कमी आहे? समय. समय आपल्या हातात कमी आहे. आणि खरोखर काय माहिती कोणाला किती वेळ राहणार आहे, आता कोणाचं किती वेळ राहिली, किती वेळामध्ये आपला उद्धार होणार आहे, किती जन्मात आपला झाला आहे. अरे जर पहिला उद्धार झाला असतो तर आपण या मंडपातच नसतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर मागच्या जन्मामध्ये आपल्याला मुक्ती मिळाली असती भक्ती करून तर आपण पुन्हा मनुष्याच्या जन्माला आलो नसतो. कारण या जन्म मरणाच्या दुःखामधून आपण, म्हणून आपल्याला देवाची प्राप्ती गेल्या जन्मात झाली नाही, म्हणून या जन्मामध्ये त्यांची भक्ती करायची. बरं, ह्या जन्मामध्ये सगळेच आता इथे येतात का? इथे येतात का? मगाशी किती होते त्याच्यापेक्षा आता किती आहेत बघा. काय माहिती आहे का, हे प्रत्येकाच्या भाग्यामध्ये असावं लागतं. इथं तू कोणी घ्यावे मोती जैशी मनुष्याणाम सहस्रेषु. इथं हिऱ्यासारखे मानकासारखे इथं जे श्रोते येतात ना मंडपामध्ये, त्यांचं भाग्य आहे आणि तेच या ठिकाणी येतात. आणि ह्या जन्मामध्ये आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे. कारण याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे. दुसऱ्या कुठल्याही जन्मामध्ये कुत्र्याच्या, मांजराच्या, डुकराच्या, म्हशीच्या, बैलाच्या, टोणग्याच्या कुठल्याही जन्मामध्ये आपल्याला वारी करता येणार नाही, तुळशीची माळ घालता येणार नाही, गंध लावता येणार नाही, नामस्मरण करता येणार नाही, एकादशी पकडता येणार नाही, आणि मंदिरात जाऊन देवाची भक्ती करता येणार नाही, पूजा करता येणार नाही. आणि ती ह्याच जन्मामध्ये करता येईल. मग जो हे ह्या जन्मामध्ये करणार नाही त्याला महाराज काय म्हणतात, लांडा गर्धब जाना पृच्छेवीन, बिन शेपटाचा 2 पायाचा गाढव. म्हणजे भक्तिहीन पशु कशाशी वाढला.
नाथ बाबा म्हणतात सटवीने नेला कैसा नाही. अहो हाच उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी केला, हाच उपदेश नाथ बाबांनी केला, हाच उपदेश तुकाराम महाराजांनी केला. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखेना, तरी सुद्धा ऐकलं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणले किती सांगू तरी कोण रडणार आहे तुमच्या, तुम्हीच रडणार आहे तुमच्यासाठी, दुसरं कोणी नाही. आपल्यालाच रडावं लागेल आपल्यासाठी. आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्यालाच भक्ती करावा लागेल. आपला उद्धार करून आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता. जगाचा उद्धार करायला आपण एवढे समर्थ नाहीत, पण एवढं मात्र नक्की की आपुली आपण करा सोडवण. मग आपली सोडवण आपण करू शकतो. याच्यासाठी आपल्याला याच जन्मामध्ये आपली सोडवण करून घेता येईल, म्हणून त्याची भक्ती करायची. आणि दुसरा मुद्दा आहे याच्यानंतर जो मिळणारा जन्म आहे तो कोणता मिळेल याची गॅरंटी नाही. आणि त्या जन्मामध्ये आपल्याला त्याची प्राप्ती करता येईल, कारण आता पुढचा जन्म कोणता मिळणार आहे आपल्याला माहीत नाही. म्हणून याच जन्मामध्ये आपण त्याची प्राप्ती करून घ्यायची आणि त्याची भक्ती करायची. आणि देवाची पण अशीच इच्छा आहे. देवाने आपल्याला कशासाठी दिलेलं आहे? देवे दिला देह देव भजना गोमटा. कारण याची देहीकडे देवाचे भजन. आणि हा देह भजन करण्यास योग्य आहे आणि देवाने त्याच्यासाठीच दिलेला आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. कारण भजन करतो, भजन करण्यासारखा देह हा आहे आणि जो भजन करतो आहे तोच दैववान आहे. म्हणून तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. आता या ठिकाणी माझ्या दोन बाजूला दोन मृदुंगाचार्य आहेत. हे कशासाठी? रात्री महाराजांनी सांगितलं लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने. हा या ब्रह्मरसाचं जर सेवन करायचं असेल आणि आपल्याला मुक्त व्हायचं असेल, कारण ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वाढेल. आपल्या जीवनामधील पिढा जाण्यासाठी ब्रह्मरसाचं सेवन करायचं असतं आणि तोच रस महाराजांनी तुकाराम महाराजांनी सेवन केला. सेवितो हा रस वाटितो अनेका. घ्या रे हो नका घ्या रे हो नका
रस वाटी तो अनेका घ्या रे हो नका रानभरी. मी जो रस सेवन केलेला आहे तो ब्रह्मरस सेवन केलेला आहे. त्या रसाने त्यांची तृप्ती झालेली आहे, ते मुक्त झालेले आहेत. काल 4 प्रकारचे भक्त सांगितले, पामर, विषयी आणि जिज्ञासू आणि शेवटचा मुक्त आहे. मग आता तुकाराम महाराजांसारखे जे संत आहेत ते मुक्त होऊन गेलेले आहेत. पहा काय माहिती आहे का, या मृत्यूलोकामध्ये, या विश्वामध्ये तुम्ही आम्ही जो जीव आहोत, हे आपण काय आहोत, जीव आहे. आणि हे रस्ता चुकलेले जीव आहोत. आपल्याला मुख्य मार्गाची, जो योग्य मार्ग आहे त्याचं ज्ञान नाही. आणि जो रस्ता चुकलेला आहे त्याला जीव म्हटलं जातं. त्याच्यानंतर जो योग्य मार्गानं चाललेला आहे त्याला साधक म्हटलं जातं. त्याच्यानंतर जो योग्य मार्गाने आपल्या साध्यापर्यंत पोचलेला आहे, म्हणजे साध्याची प्राप्ती करून घेतलेली आहे, तो मुक्त आहे. आणि असा जो मुक्त झालेला आहे तो पुन्हा त्या मुक्तीचा आनंद, तो रस जगाला प्राप्त व्हावा म्हणून सांगायला या विश्वामध्ये येतात. ते संत आहेत. आणि ते संत या ठिकाणी येऊन कशासाठी येतात, ते आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान करून देण्यासाठी येतात. अशा कोटीचे असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय या ठिकाणी वैकुंठाहून आले. कशासाठी आले, येथे उपकारासाठी आले घर जावे कुलटे, आले घर जावे कुलटे, आले घर जावे कुलटे. त्यांचं येणं जाणं त्यांच्या हातात होतं म्हणून ते आले. इथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरा, उद्धरावया आले जड जीवा. किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, जाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पाहिलं, विश्वाकडं पाहिलं, प्रत्येक जीवाकडं पाहिल्या तर त्यांना एक दिसलं, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया, येतो हिताचा कळवळा, पडती हाती आणि काळा. काळाच्या जबड्यामध्ये हे प्रत्येक मनुष्य चाललेला आहे. काळाच्या कराल जबड्यामधून प्रत्येक जीव वाचला पाहिजे, तो मुक्त झाला पाहिजे, त्याला आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं हे त्यांना तो कळवळा आला, त्यांच्या ठिकाणी ते प्रेम निर्माण झालं. आणि मग अंतस्फूर्तीमध्ये त्यांना याच्यावरती एक उपाय सुचला.
काय माहिती आहे का, नवी मुंबईमध्ये जेवढे सप्ते होतात ऐरोली सेक्टर 1 पासून तुम्ही सगळीकडे फिरताय, जवळजवळ बऱ्याच ठिकाणी फिरताय. आमच्या इथली लोक नाही जास्त बाहेर जात, कारण आम्ही जातो तिकडे आम्हाला दिसत नाही, म्हणजे ते बाहेर कीर्तनाला जात नाही असा अर्थ आहे त्याचा, बरं का. बरोबर आहे का नाही? हां, नवी मुंबईमध्ये जेवढे सप्ते होतात त्याच्यामध्ये भले आमची कॉलनी छोटी असेल, आमचा मंडप छोटा असेल, आमचं सर्व काही छोटं असेल, पण सप्ताह मात्र आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो नवी मुंबईत मोठा आहे. खरोखर सांगतो तुम्हाला. आणि त्याचं कारण आम्ही असे जाणते महाराष्ट्रातले गुणवंत, ज्ञानवान, गुणवान असे कलाकार मेलेलं मढं जर जिवंत करायचं असेल तर त्याची ताकद मेलेल्या पखवादाच्या कातड्यामध्ये आहे. आणि त्याच्यातून जान निर्माण करायची ताकद जर मृदुंगाचार्यामध्ये आहे. आणि असे त्यांना त्या पखवाद वाजवणाऱ्यासाठी त्याने काय वाजवावं याच्यासाठी गाणारे सुद्धा त्याच लेवलचे लागतात. म्हणून महाराष्ट्रातल्या गान कोकिळा, हा तुमचा बाईचा आवाज फिका पडल, असे गान कोकिळा आम्ही 2 कोकिळा आणलेले आहेत. हां, काय माहिती का, मी कोपर घराण्यामध्ये सांगितलं संतोष, कौवा किसी का धन हरे, कोयल किसी को देत. कावळा कोणाचं धन घेतोय का? नाही. आणि कोकिळा कोणाला काही देते का? नाही. पण आपल्याला कोण आवडतं? हा, का कावळ्याने तुमचा बांध कोरलाय का? हा, पण कोकिळा का आवडते? मधुरावाणी होती तुका म्हणे वाव पोटी, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. त्यांचा देह देवासाठी समर्पित केलेला आहे. म्हणून बदे हे भगवंताचं देण आहे त्यांना, आणि त्याचा आनंद ते महाराष्ट्राभर देतात. आणि तो आनंद आपल्याला देण्यासाठी या ठिकाणी या मंडळाने त्यांची नियुक्ती केली आहे. म्हणून मंडळालाही धन्यवाद आणि त्यांनाही धन्यवाद. आणि असा आनंद जर तुम्हाला मिळत असेल तर, तुम्हाला लवकर कीर्तन संपावा वाटत असेल तर तुमच्यासारखं करंट कोण आहे का? हा, ठाला विठाला जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबराय सर्वांना हात वरून करून सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. बरं का, दौंडकर बाबा दिसतंय का तिकडं? गेले तर आमचे दौंडकर बाबा, त्यांना सुद्धा हा हात दिसत असेल वरून, की आपण लावलेल्या झाडाला आलेलं फळ आज हात वर करून सांगतंय. काय सांगतंय? हो देव बैसले सिंहासनी, हो देव बैसले सिंहासनी, हो देव बैसले सिंहासनी, हो देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, आले येता पुरंदरी, हो देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, आले येता पुरंदरी, देव बैसले सिंहासनी, देव देव बैसले सिंहासनी, सिंहासनी, सिंहासनी. मी हात वर करून सांगतोय बरं का.
तुकाराम महाराजांनी हात वर करून सांगितलं, सगळ्यांकडे पाहिलं. आता हात वर करून का सांगायचं? पहा, कानाला ऐकू माईक जर नसेल, मी इथं बोलत असेल तर मला नाही वाटत तिकडे त्याच्या शेवटच्या माणसाला ऐकू जाईल का? नाही. पण डोळ्याने मला शेवटचा माणूस दिसेल, शेवटच्या माणसाला मी दिसेल, पण मी काय बोलतो हे त्यांना ऐकू जाणार नाही. मग त्यांचं लक्ष जर माझ्याकडं केंद्रित करायचं असेल तर मला काय करावं लागेल? आप्पा दिसले बघा तिकडे, मला आप्पा दिसले. आप्पाने तिकडून हातवर केला. म्हणजे डोळ्याला लांबचं दिसतं पण बोललेलं लांब ऐकू जात नाही. इथून ऐशेलचा मनुष्य वर उभं राहून दिसेल पण इथं बोललेलं ऐशेलला ऐकू जाणार नाही. मग हे तुकाराम महाराजांना माहिती आहे म्हणून त्यांनी हात वर केला. हात वर केला, संपूर्ण समाजाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलंय. दिसतंय का हात? तरी पण ती मावशी त्या बाईच्या बाजूला बोलती. हां, माझं लक्ष तुमच्याकडे आहे पण तुम्ही माझ्याकडे लक्ष देण्यासाठी आलेत, बरोबर आहे का? म्हणून कट्ट्यावर बसून कीर्तन ऐकायचं नाही कधी. कट्ट्यावर बसणारे दुसऱ्या माणसांचं लक्ष विचलित करतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज हात वर करून सांगतात की बाबांनो, तुम्हाला या जन्माचं सार्थक करायचं असेल तर काय करा, मी सांगतो ते करा. पहा, वारकरी संप्रदायामध्ये माऊलींची दिंडी सोहळा निघतो आळंदी ते पंढरपूर. त्यांच्याबरोबर एक चोपदार असतात. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी लाखो समाज असतो पण त्या ठिकाणी सर्व सूचना देण्यासाठी एक शिस्त आहे वारकरी संप्रदायाला घालून दिलेली साधू संतांनी. त्यांनी एकदा का घेऊन जाणार हा दांडा चोपदाराने जर एकदा वर केला, हा दंड म्हणतात त्याला, दंड एकदा वर केला तर लाखो समाज असतो, एक शब्द सुद्धा कोणी बोलत नाही. सुई पडली, टाचणी पडली तर आवाज येईल. एवढी शांतता एका फक्त ह्या हात वर करण्यामध्ये आहे. म्हणून मग कोणाचं काय हरवलं, मीटिंगमध्ये काय आहे, काय उद्या कधी निघणार आहे, पुढचं काय आहे, ह्या सर्व सूचना देण्यासाठी बिगर माईकच्या लाखो समाजामध्ये सूचना सांगितल्या जातात पण त्यासुद्धा ऐकू जातात. म्हणून तुकाराम महाराज सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे केंद्रित करून घेऊन त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून देतात. ती जाणीव म्हणजे कोणती आहे? तो बाबांनो महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे, त्यांना परत चान्स देत नाही मी. विठ्ठल 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 तर देव सिंहासनावर बसणार आहेत. इथं अजून बसले नाहीत, इथं त्यांचं आगमन झालेलं आहे. पण उद्या बरोबर 12:39 वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस आणि या कार्यक्रमामध्ये या सप्त्याचा गाभा म्हणजे उद्याचा दिवस आहे. पहिल्यापासून सप्ताह चालू झाल्यापासून, कारण जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा आहे. ऐकताय का तुम्ही? लक्ष देऊन ऐका, बारीक जीवाचे कान करून ऐका. बाकीचं काय नाही ऐकलं तरी हे नक्की ऐका, कारण उद्या दिवस कोणता आहे? तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळ्याचा दिवस आहे. आणि वारकरी संप्रदायाचा तुकाराम महाराज कोण आहेत? कळस. उद्या आपल्या मंदिराचा काय बसणार आहे? आणि मंदिरामध्ये कोण बसणार आहेत? देव बैसले सिंहासन, इथे सिंहासनावर बसणार आहेत. मग असा जो सुयोग आलेला आहे जुळून, जो योग जुळून आलेला आहे, आम्ही प्रयत्न केले होते. पहिली मूर्ती आमची चतुर्थीला बसली होती, फाल्गुन वद्य चतुर्थी, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, पण तो मुहूर्तच नाही ह्या वर्षी. गेल्या वर्षी मुहूर्त काढला होता, हँडबिलवर छापलं होतं आणि महाराजांची तारीख पण घेतली होती. पण आम्हाला दत्त महाराजांनी सांगितलं या वर्षी मी येणार नाही, अजून तुमचं सगळं चकाचक होऊ द्या. कारण गेल्या वर्षी चकाचक नव्हतं. आमच्या पालवीबाबांनी सांगितलं तुमच्या घराची वास्तुशांती जर करता तर घराचा एवढासा कलरसुद्धा राहत नाही. आणि खरे गेल्या वर्षी
लादीसुद्धा बसली नव्हती, काहीच नव्हतं. म्हणून गेल्या वर्षी आमच्याकडं दत्त महाराज म्हणले मी येत नाही, तुम्ही पहिले अजून माझी चांगली सोय करा. आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अगदी 5 वर्षाच्या मुलापासून 85 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत एवढे काबाड कष्ट घेतले, एवढे श्रम घेतले, एवढे हाल सोचले. आमच्या दाभाडे मामानी पायापासून पाणी मारत आलेत. पालवे बाबा असतील, खरोखर 1-1 रुपया या ठिकाणी जमा केलेला आहे. आणि म्हणून हे जे श्रम सर्वांनी घेतले, खूप आटापिटा केला, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोड व्हावा आणि तो आपल्या सर्वांच्या समोर हा गोड दिवस उद्या आहे. आणि म्हणून त्याची जाणीव करून देण्यासाठी हा अभंग मी या ठिकाणी घेतलेला आहे. मला हे सांगायचं आहे की या मंदिरासाठी या सेक्टर 20मधून नाही तर नवी मुंबईमधून, तुमच्या सेक्टर 21मधून खरोखर काय माहिती आहे का, तुमचं खूप ऋण आहेत. माता भगिनी, कळसासाठी तुम्ही जे पैसे दिलेत, उद्या कळसारोहण सोहळा आहे, कळस तुमचा आहे, पण देवसुद्धा तुमचाच आहे. कारण पुरुषांपेक्षा महिला या भाविक असतात, कोमल अंतकरण असतं, प्रेम त्यांच्याजवळ असतं. शबरी मातेकडं प्रेम होतं, म्हणून शबरी मातेकडे राम प्रभू चालत गेलेत. म्हणून खरोखर तुमचं खूप ऋण आहेत. अनेक सांगण्यासारखं इथं कोणाचं नाव घ्यावा आणि कोणाला ठेवा असं रडायला येईल असे कष्ट लोकांनी घेतलेले आहेत ह्या मंदिरासाठी. आणि एकाचं नाही हो, प्रत्येक, आज तुम्ही पाहिलं प्रत्येकाच्या अंतकरणापासून प्रत्येक व्यक्ती या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे. ह्या मंदिराला जे सजवलेलं आहे, हे नाव काढलेलं आहे, हा मंडप काढलेला आहे, इथलं जे प्रत्येक एक अक्षर आहे ते एकेकाच्या अंतकरणापासून केलेलं काम आहे. म्हणून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. हाच काय माहिती आहे का, कौतुक वाटे झाले या वेचाची. कौतुक वाटते आम्हाला खरोखर सर्वांचं. हे जे कष्ट घेतले त्या कष्टाचं फळ झालं आणि ते फळ म्हणजे उद्या आपल्याला समोर दिसणार आहे. म्हणून मी सर्वांचा आभार मानणार आहे, शेवटपर्यंत आभार मानणार आहे. नवे मंदिर आहेत तोपर्यंत तुम्हीचे आम्ही ऋणी आहोत. जोपर्यंत हे मंदिर आहे तोपर्यंत तुमचं आम्ही ऋणी आहोत. तुम्ही आहेत तोपर्यंत आम्ही तुमचं ऋणी आहोत. ह्याच्यापेक्षा काय ऋण व्यक्त करायचं, एवढं तुमचं आभार आहेत. परंतु ते आभार कधी सिद्ध होतील तर नुसता देव आला, मंदिर बांधलं, मंदिरात देव बसले म्हणजे आपलं काम झालं नाही. तर घर बांधलं, 50 लाख रुपये खर्च केले, घराची वास्तुशांती घातली आणि घरामध्ये रोज पुढं काहीच नाही केलं, भांडणं चालू केली, तर त्या घराला काय करायचे? हां, सोन्याची लंका आहे काय जाळायची? हनुमंताने जाळी एकदा. सोन्यासारखं मंदिर बांधले, सोन्यासारखा परमात्मा त्या ठिकाणी आलेला आहे, पण त्याची भक्ती ही घडलीच पाहिजे. त्याचा जर अनादर झाला, त्याचा जर राग तुम्हाला जर लागला तर काय होईल मी सांगत नाही. म्हणून त्याची भक्ती प्रत्येकाकडून झाली पाहिजे. जे आज तुम्ही श्रम केलेले त्या श्रमाचं फळ म्हणजे पुढं त्याची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. म्हणून साधू संतांनी, तुकाराम महाराजांनी बघा, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होऊन झाला येता, धन्य तो आगळा पुंडलिक, धन्य पुंडलिके केला उपकार, निधान आणिले पंढरी. त्या पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्म्याला त्यांनी आणला आणि त्याला ऑर्डर दिली देवाला, काय? मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. तुझ्याकडे जे येणारे जे भक्त आहे ते कसे असू दे, पापी असू दे, दुराचारी असू दे, चांडाळ असू दे, कसे असू दे, त्यांचा उद्धार तू करायचा. हे कोणी ठणकावून पुंडलिकाने सांगितलेलं आहे. असा हा पुंडलिक भक्त आहे. म्हणून आपलाही जर उद्धार करून घ्यायचा असेल तर याच्या पुढे मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम हे झाले पाहिजे. शिवप्रेमी मित्रमंडळ आणि श्रमिक सहयोग मंडळ कान देऊन ऐका. ठणकून सांगणारे मी तुम्हाला, पाया पडून सांगणारे, विनंती करणारे. या ठिकाणी जवळजवळ 15 वर्षापासून माझी अंतरीची तळमळ होती. माझ्या सर्व इच्छा दत्त महाराजांनी पूर्ण केलेल्या आहेत. खरोखर डॉक्टर बाबा, या अनुभवाचं मी बोलतो इथं. मी आज जवळजवळ 32 वर्ष इथं हे करतोय, पण हे अनुभवाचं वाक्य तुम्हाला सांगतोय. 15 वर्षापासूनची इच्छा होती या मंदिरामध्ये एकादशीला कीर्तन हे झालंच पाहिजे, पण ते होऊ शकलं नाही. ती भगवंताची इच्छा. भाजी मार्केटमध्ये चालू झालं का नाही?
पुन्हा बंद पण झालं. पण इथं बंद होणार नाही. भले चालू करायला वेळ लागला आणि चालू व्हावा अशी मंडळाच्या सर्वांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे. आणि त्याचा निर्णय तुम्हाला उद्या संध्याकाळच्या कीर्तनामध्ये मिळणार आहे. एकादशी, नवीन वर्ष, चैत्र महिना, याच्यानंतर येणारी जी एकादशी ती पहिलीच एकादशी शुद्ध आहे. आणि त्या चैत्र महिना हा आपला नवीन उत्तम हा चैत्र मास. अशा या चैत्र मासामध्ये पहिली जी एकादशी येणार आहे तिथपासून मंडळाने एकादशी कराव्या अशी माझी हात जोडून विनंती आहे. आणि जर त्या कराव्या तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही टाळ्या वाजवाव्यात. हां, बघा मंडळाच्या लोकांनी टाळ्या वाजवल्यात म्हणजे एकादशी होणार, बरोबर का? त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि एवढे तुम्हाला ग्वाही आहे, मंडळाला 1 रुपयाही खर्च होणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देतो. 12 एकादशीची 12 नावं मी या ठिकाणी आत्ता सांगू शकतो तुम्हाला. सर्व खर्च 12 एकादशीचा खर्च 12 लोक द्यायची ताकद भगवंताने आपल्याकडे दिलेली आहे. हे मी त्याच्या छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो. म्हणून आणि ही सगळी सेवा करणारी सेवाभावी आमची मंडळी आहेत, निरपेक्ष सेवा करणारी मंडळी आहेत. जो येईल तो इथे पैसे देऊन सेवा करणार आहे, पैसे घेऊन सेवा करणार नाही. विचारा तेजस महाराजांना 10 दिवस पाखवाज वाजवून 10,000 रुपये मंदिराला देणगी दिली आहे का नाही? मी आता काय कीर्तन करावं याच्यापेक्षा मला वाटतं अभंग सोडवण्यापेक्षा थोडंसं 5-10 मिनटं बोललं तर चालेल ना. कारण काय माझी जात अशी आहे, मला अभंग सोडल्याशिवाय सुटत नाही. हां हां, काय माहिती आहे का, अभंग जर नाही सोडला तर त्या बुवाची किंमतच नाही. आणि आम्हाला आवडत पण नाही अभंगनं सोडवणारे बुवा. खरे वारकरी संप्रदायाचं वाटोळं करणारे बुवा आहेत ही अभंगनं सोडवणारे. म्हणजे काय माहिती आहे का, मी लहान थोडी मोठा घास घेऊ नये, परंतु काय माहिती आहे का, मी आता ती एक तुम्हाला मी दुपारी बोललो त्या टेलर मामाला, आमच्या लक्की टेलर कुठे आहे ते, चंद्रकांत महाराज सांग आहे का, त्यांना मी सांगितलं या मंदिरासाठी सगळ्यात मोठी देणगी देणारा देणगीदार मी तुम्हाला आजच्या कीर्तनामध्ये जाहीर करणार आहे. आमची हँडवेलला तुम्ही बघा, बॅनरला बघा, 11,11,111 रुपयाची देणगी कोणाची आहे? श्रमिक सहयोग मंडळ. दुसरं मंडळ आहे 5,55,555 शिवप्रेमी मित्र मंडळ. तिसरं मंडळ आहे गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ 55,555 रुपये. ही 3 मंडळं, बरोबर. अजून मंडळ नाहीत, 3 बाद झाली. ज्यांनी दिलंच नाही त्यांचं नाव तरी का घ्या. आणि असेल त्यांच्यात हिंमत तर त्यांनी येऊन द्यावा. खाली 10 मंडळ आहेत आमच्या, खालच्या बाजूला बघा हँडवेलमध्ये वाचा, आहेत का नाही विवेक, आहेत का नाही? हां, मग त्यांना जरा असतील तर त्यांनी मनाव घ्यावा आणि द्यावा. काहीतरी 11 तरी द्या बाबा, 11,000 द्या, आम्ही घ्यायला तयार आहे. मग मी तुम्हाला काय सांगत होतो की याच्याहीपेक्षा सर्वात 1 नंबरची पावती तुम्हाला मी आज सांगणार आहे. आणि ती आम्हाला काल मिळालेली. ऐका, तुम्ही डोळे कान इकडं देऊन ऐका. या ठिकाणी आपली एक मावशी राहत होती सेक्टर 20ला. तिचं नाव आहे बारवे मावशी, चासी गणेश बारवेची आई. आहे का बारवे मावशी? कुठे आहे? इथं आहे का कीर्तनात? आहे का कीर्तनात? बरं, असू द्या, नसेल तरी पण सांगतो मी तुम्हाला. सकाळी त्या मला भेटल्या, आमच्या घरात आल्या, चहा पिल्या. आणि मी काल इथं उभा राहिलो होतो, त्यांनी समोर तिथं 500 रुपयाची पावती फाडली. 500 रुपयाची पावती फाडल्यानंतर मी म्हटलं मावशी 2 मिनटं ऐका फक्त. आणि नंतर ते पालेबाबांच्या घरामध्ये गेल्या. मी त्यांना काहीच बोललो नाही. 500 रुपयाची पावती फाडली, बाजूला गेल्या. म्हणलं मावशी तुमची परिस्थिती नसेल तर कशाला पावती फाडायची. पण त्यांनी जे पुढचं सांगितलं ना ते कान देऊन ऐका. त्यांनी सांगितलं मी गावाहून आले, या कार्यक्रमासाठी आले, मंदिर झालं आहे, मी इथं एवढे 20, 25, 30 वर्ष राहिले, माझं सर्व आयुष्य इथं गेले, त्या ठिकाणी हे मंदिर झालं आहे, तिथं मूर्ती बसती, त्या मंदिराला मला काहीतरी द्यायचं आहे म्हणून 500 रुपयाची पावती फाडली. पण त्यांच्या पाकिटामध्ये तेवढी एकच नोट 500 रुपयाची होती, एकच नोट होती. त्यांना गावाला जायला आज जायचं होतं, पैसेसुद्धा नव्हते, 1 रुपयाही दुसरा पाकिटामध्ये नव्हता. पण सर्वस्व तिच्या ज्यांच्याजवळ होतं तेवढं सर्व दान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. काय माहिती आहे का, सर्वस्व जो दान करतो ना, खूप सुंदर असा दृष्टांत तुम्हाला मी सांगेल. त्यांनी जे 500 रुपये दिलेत ना ते आम्हाला 50 लाखासारखे आहेत खरोखर. कारण
आणि त्यांच्यानंतर त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला मला गावाला जायला पैसे नाही, पण मला एक फोन आला, मावशी आज मला जायचं नाही गावाला, मी उद्या जाणार आहे, माझी गाडी आहे, मी तुम्हाला गाडीने घेऊन जाणार आहे, मला गावाला जायचं. बघा त्यांना म्हणलं आजचा दिंडी सोहळा तुम्हाला भेटणार, उद्याचं मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार ती सुद्धा तुम्हाला भेटणार, आणि नंतर तुम्हाला गाडीने रथामध्ये बसून देव नेणार. हे सामर्थ्य त्या परमात्म्याचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो देतो दाता तोची नारायण, असा उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी. तो उदार आहे आणि खरोखर तो उदार आहे आणि तो सिंहासनावर विराजमान झालेला आहे. तो काय करत असतो एका अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात महाराज. एकाच्या कैवाडे 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 वा 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 एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे गोडे उगवे बहुतांचे गोडे देव बैसले जे हसे क्या बात देव बैसले सिंहासने उगवे उगवे ताचे गोडे देव बैसले सिंहासनी बैसले एकाच्या कैवाडे ओगवी बहुतांचे कोडे. देव एकासाठी जरी आला तरी तो सर्वांची कोडे म्हणजे इच्छा पूर्ण करत असतो. काय करत असतो? सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम देव परमात्मा करत असतो. जरी तो एकाने आणला असेल, बघा तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होऊन या ठिकाणी आला, पण त्याला ज्या संतांनी आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी अव्यक्त तो अव्यक्त निराकार नाही जाकार जेथोनी चराचर हरिशिव जासा निर्गुण निराकार परमात्मा एकाने जरी या ठिकाणी एकासाठी आला असला, पण तो सर्वांच्या इच्छा पूर्ण करत असतो, सर्वांची संकट निवारण करीत असतो. एक उदाहरण सांगतो माऊलींच्या भाषेमध्ये तुम्हाला. पहा, माऊली सांगतात, वत्साचेनी ओरशी दुपते होय घरोद्देशी पांडवाचे निमिषे झाले जगदोद्धरण. गाई दूध देती, कोणाकरता देती? वासराकरता देती. पण वासराकरता देती, पण त्याच्यामध्ये आपल्या घराला दूध प्यायला मिळतं का नाही? मिळतंय. नुसत्या घराला मिळतंय का? गावात पण डेअरीत जाते, मग वासरू पेते, घरातली सगळी खातात, वरून डेअरीला जाते, मुंबईला येते ना आपल्याला पण मिळते. म्हणजे त्या एका गायीने वासराच्या निमित्ताने दिलेलं दूध सर्वांना मिळते. म्हणून तसं
पांडवाचे निमिषे झाले जगदोद्धरण. पांडवांकरता परमात्मा आला, पण जगाचा उद्धार करणार आहे. पहा, कारण चातकासाठी का चातकाची एक नव्हे मेघू पाणीशी धावे. मेघ जो आहे तो चातकासाठी पाऊस पडत असतो, पण संपूर्ण जगाला काय करत असतो? तो निवांत करत असतो. जगाला सुद्धा आनंद देत असतो, जगाची तहान भागत असतो, जगाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कशामुळं? त्या पाण्यामुळं, चातकामुळं. पाऊस फक्त चातका मिळतो, चातकासाठी पडत असतो, पण सर्वांचा फायदा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर का अनन्य गती कमळा की सूर्य ये वेळोवेळा की सुकया होई जे डोळा त्रिभुवनीचा. सूर्य उगवत असतो, फक्त कमळासाठी उगवत असतो, कमळासाठी सूर्य उगवतो, परंतु प्रत्येक जगामधील प्रत्येकाला सुख होत असतं. तसं तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. काय झालं? अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने गीता सांगितली, अर्जुनाचं निमित्ताने गीता सांगितली, पण जगाचा उद्धार त्या गीतेने केलेला आहे. म्हणून या ठिकाणी परमात्मा जो येणार आहे तो एकाने जरी एकाच्या निमित्ताने आला असेल तरी तो सर्वांचा उद्धार करणार आहे. असा परमात्मा या ठिकाणी आलेला आहे. बघा, भगीरथाने गंगा आणली त्यांच्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी, पण ती गंगा का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ती गंगा भगीरथासाठी आली असली तरी जगाचा ताप सर्व घालवायचं काम करत असती. ती आपल्या तीरावर जे काही वृक्ष आहेत, जमीन आहे, तिला सुपीक करत करत समुद्राला मिळत जाते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते. त्याप्रमाणे ती गंगा भगीरथाने आणली, पण सगळ्यांना तिचा फायदा झाला. किंवा दुसरी जी आहे बघा, गौतम ऋषींनी गोदावरी माता म्हणजेच गंगा आली का? गौतमासाठी ती जरी गंगा आली असेल तरी ती एकट्या गौतमाचाच उद्धार करणारे नाही. तर येरा काय ओहळ झाली, जगाला काय दुसऱ्यांना वडा झाली का? नाही. आजही आपण नाशिकला गेल्यानंतर तिथं जाऊन काय करत असतोय? कुशावरती करिता स्नान. तिथं स्नान केल्यानंतर त्याला पुन्हा जन्म मरण नाही. एवढं भाग्य आपल्याला त्या गौतम ऋषींनी आणलेल्या गंगेपासून होतंय. म्हणून गौतमाशीच गंगा आणि इतरांना काय झाली? ती ओळ झाली नाही, तर ती सगळ्यांना काय आहे? गंगा आहे, पवित्र आहे. म्हणून हा परमात्मा एकासाठी जरी आलेला असेल तरी तो सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो. बघा, गजेंद्रासाठी परमात्मा आला, पण नखराचाही उद्धार करून गेला. अशा अनेक कथा आहेत, सांगायला आपल्याकडे वेळ नाही, आपण सगळ्या सांगून झालेल्या आहेत. असा जो भगवंत आहे तो एका करता आला तरी सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो. असा जो परमात्मा आहे तो परमात्मा, त्याने काय तुकाराम महाराज सांगतात, तो आल्यानंतर तो आपलं कल्याण करणार आहे. कारण तुकाराम महाराज म्हणतात, मी आपला निरोप देवाकडे सांगितलेला आहे आणि देवाने मला त्याच्यासाठी तुमचा उद्धार व्हावा म्हणून मला पाठवलेला आहे. या दोन्ही निरोप इकडचे तिकडं आणि तिकडचे इकडं करण्यामध्ये तुकाराम महाराज चूक घडवून देत नाही. असं महाराज अभंगाच्या
हरी जय जय
जय जय विठोबा रे को वा 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 तेजस भाऊ वाटा करी ओ हरी जय जय 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 हरी हरी जय जय विठोबा रे को भाये हरि जय जय हरि जय जय विठोबा रे कुमारे हरी जय जय हरी जय जय हरी जय विठोबा रे विठोबा रे को भाये विठोबा रे कुमारे विठोबा रे को भाये विठोबा रे कुमारे विठोबा विठ्ठल 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 जय श्रीराम विठ्ठल 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 उभारिला हात जगे जाणविले मात देव बैसले शिवासने आल्या याचका पुरे धनी एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आले याचका पुरे धनी दोही ठाई तुका नाही पडो देत चुका पहा आपली गाराणी देवापर्यंत न्यायची आणि देवाला आपला उद्धार करायला सांगायचं आणि आपल्याला येऊन देवाची भक्ती करा हे सांगायचं त्याने तुमचा उद्धार होईल. ही दोन्ही कामं तुकाराम महाराज बरोबर करतात. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा विटेवरी ज्याची पाऊली समान तोची एकदान शुरुदाता अशा त्या समर्थ परमात्म्याची सेवा आपण केली पाहिजे.